महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानड़ी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. त्यासाठी 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितलंय की त्या तत्वज्ञानाला जो सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत आहे, ज्याला परमात्म्याने सच्चिदानंद घनब्रह्मने परमअक्षराने सत्पुरुषाने स्वयं येऊन सांगितले आहे, ते तत्वज्ञान आहे. त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. हे पहा 4थ्या अध्यायातील 34वा श्लोक. ते ज्ञान जे सच्चिदानंद घनब्रह्मने स्वयं येऊन सांगितले आहे, त्या ज्ञानास तत्वज्ञानास तू तत्वदर्शी ज्ञानियांकडे जाऊन समजून घे. त्यांना व्यवस्थित दंडवत प्रणाम केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि कपट सोडून सरळतापूर्वक प्रश्न केल्याने ते परमात्म तत्वास व्यवस्थित जाणणारे ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आता पुण्यात्म्यांनो, किती कॉन्सेप्ट क्लिअर केली. गीता ज्ञानदाता आपल्यापेक्षा अन्य काही परमअक्षर ब्रह्मच्या विषयाबाबत सांगत आहे की तो सच्चिदानंद घनब्रह्म येऊन आपल्या मुखकमलातून ज्ञान देत आहे आणि ते तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, विनम्र भावाने प्रसन्न केल्याने ते तत्वदर्शी संत ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. यावरून सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता या ज्ञानाच्या विषयाबाबत नाही जाणत, नाहीतर या विषयावर लिहिण्या बोलण्याची आवश्यकताच नव्हती. हे म्हणालं असतं की पुढच्या अध्यायात लिहून ठेवेन, वाचून घे, एवढीशी गोष्ट होती. हे नाही जाणत. याने त्या ज्ञानाला 5व्या वेदाला नष्ट केलं होतं आणि त्याला प्रदान करण्यासाठी परमात्मा स्वतः येतात. आता पुण्यात्म्यांनो, इथं आणखी एक कॉन्सेप्ट क्लिअर करूया. गीता ज्ञानदाता म्हणतो, आता त्याची ओळखही सांगतो की तो तत्वदर्शी संत कसा असेल. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 मध्ये तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे. काय म्हटलंय की हा एक संसाररूपी उलटा लटकलेला वृक्ष समजा, पूर्ण विश्व सर्व ब्रह्मांडांसमवेत, आणि ज्याची मुळं वर आहेत आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 पासून 4 पर्यंत हे स्पष्ट केलं आहे. या उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाची माहिती दिली आहे. आता तुम्हाला हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष दाखवू, मग सहजच दास ज्या सद्ग्रंथांची ओळख करून देणार आहे तुम्हाला, ते सहज समजून येईल. बघा, हा समजा एक संसाररूपी वृक्ष आहे पूर्ण. ऊर्ध्वमूलम अधशाखम. बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15चा हा पंचदश अध्याय आहे. 15वा अध्याय. 15वा अध्याय हा याचा पहिला श्लोक आहे. यात म्हटलंय की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यह तम वेद सह वेदवित. ऊर्ध्वमूलम याचा अर्थ आहे की वर मूळ आणि खाली शाखा. अधम म्हणजे खाली असतात. हे भ्रमित आहे, यांनी चुकीचं केलंय. अधम म्हणजे ब्रह्म रूप मुख्य शाखावाले नाही. हे दुसऱ्या अध्यायात 15व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात
2 वेळा अध आहे. अध अध. त्याचा अनुवाद त्यांनी पुढच्या पृष्ठावर केला आहे. अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वर, अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली. तर आपण इथे शुद्ध करून घेऊ. यांनी गडबड केली आहे थोडीशी. अशी बेईमानी करून यांच्या लक्षात आली नाही. आता आपण पुन्हा 15व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रावर पुन्हा आलो. ऊर्ध्व मूलम वरती मुळं आणि अधशाखम खाली शाखा असणारा, अश्वत्थम प्राहु अव्ययम, हा संसार रूपी पिंपळाचा अविनाशी वृक्ष म्हटलाय. छंदांसी यस्य पर्णानी, याची जी पानं इत्यादी आहेत, याचे छंद आहेत, विभाग आहेत, पार्ट आहेत. य तमवेद, या सर्व भागांना जे जाणतात, तम त्या अज्ञात अंधकारात लपलेल्या त्या सर्व विभागांना जाणतो. स वेदवित, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. हे पहा, आदी पुरुष परमेश्वर रूप मूळ असणारे, या सांगण्यातील भाव हा आहे की वर जी ही मुळं आहेत, ही वर जी मुळं आहेत, ही तर समजा ऊर्ध्व मूलम, तर आदी पुरुष परमेश्वर म्हणजे परमअक्षर ब्रह्म हे जे आहे, सच्चिदानंद घनब्रह्म हे मूळ समजा. आणि हे खोड अक्षरपुरुष, परमअक्षर पुरुष, हे खोड अक्षरपुरुष. हे पहा, हे पूर्ण ब्रह्म म्हणा, परमेश्वर म्हणा, परमअक्षर ब्रह्म म्हणा किंवा सच्चिदानंद घनब्रह्म म्हणा, ही मुळं आहेत, जसं की फक्त मूळ. आणि मग त्याच्या बाहेर जे जमिनीच्या बाहेर दिसून येतं त्याला झाड म्हणतात. गीता ज्ञानदात्याने केवळ इतकंच म्हटलं आहे की ऊर्ध्व मूलम, वर मुळे, वर मूळ आणि खाली शाखा असणारा हा संसार रूपी पिंपळाचा वृक्ष आहे. आणि जे संत याचे सगळे छंद म्हणजे विभाग जाणतो, स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. परमेश्वर कबीरजींनी 600 वर्ष आधी येऊन सांगितलं होतं. तत्वदर्शी संताची भूमिका सांगितली होती आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीने, आपल्या मुखकमलातून बोलून. तो अशीच लीला करतो. वेदही पुरावा देतात. साधारण 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने सांगितलं होतं की अक्षर पुरुष एक झाड आहे, हे जमिनीच्या बाहेर दिसून येते, त्याला वृक्ष म्हणतात. अक्षर पुरुष एक वृक्ष आहे आणि क्षरपुरुष त्याची फांदी, ज्याला निरंजनही म्हटलं आहे, ज्योत निरंजन. आणि तिन्ही देव, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिव, शिवजी, तिन्ही देव हे शाखा आहेत आणि पर्णरूपी संसार. आता गीता ज्ञानदाता म्हणतो की या ज्या संसार रूपी वृक्षाच्या जी वर मुळे आणि खाली शाखा असणारा उलटा लटकलेला संसार रूपी वृक्ष आहे, जो याचे सगळे छंद म्हणजे सगळ्या विभागांना सांगेल, तो तत्वदर्शी संत आहे. तो वेदाचे तात्पर्य जाणणारा आहे. आता पहा, परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की अक्षर पुरुष एक झाड आहे, ज्योत निरंजन म्हणजे क्षरपुरुष त्याची फांदी आणि तिन्ही देव त्याच्या शाखा आहेत, हा पर्णरूपी संसार. आता पहा, परमात्म्याने सांगितलं, कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वा की डार, यांना क्षरपुरुषही म्हणतात, ज्योत निरंजन. और तीनों देवा रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णु, तमगुण शिवजी रूपी शाखा है ये पात रूप संसार. हे पहा, हे कारण हे जमिनीतून हे परोक्ष आहे, पूर्ण परमात्म्याचे गुप्त आहे. जमिनीत जशी मुळे परोक्ष असतात, जमिनीत जसं मूळ परोक्ष असतं, आता हे खोड अक्षर पुरुष आहे. अक्षर पुरुष एक झाड आहे आणि क्षरपुरुष त्याची फांदी, ही जाड फांदी. क्षरपुरुष म्हणा, ज्योतनिरंजन म्हणा, कालब्रह्म म्हणा, आणि तिन्ही देव रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी या शाखा आहेत आणि पर्णरूपी संसार. तर सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीत हे कंप्लीट ज्ञान लिहिलेलं आहे. गीताजी मधल्या अध्याय नंबर 4 मधील श्लोक नंबर 32चा हा निष्कर्ष आहे की ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत सत्साधना म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची
माहिती बऱ्याच विस्तारानं आणि यथार्थतेनं दिलेली आहे. त्यांना विचारा. आणि तत्वदर्शी संतांची ही ओळख सांगितली आहे की तत्वदर्शी संत सांगतील तो कसा असेल तो, जो संसाररूपी वृक्षाचे सर्व भाग सांगेल, सवेदवित, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. बघा आता इथे वाचतोय, यांची वाणी वाचूया. आदि पुरुष परमेश्वर रूप मूळ असणारे, अधशाखम खाली शाखा, हा चुकीचा अनुवाद आहे, बेईमानी करून ठेवली आहे. आणि संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं म्हटली आहेत, छंदांचा अर्थ वेद केलाय. आणि त्या संसाररूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित, मुळापासून आणि पानांपर्यंत, हे समजा, मुळासहित तत्वाने जाणतो, सवेदवित, सवेदवित, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. तो तत्वदर्शी संत आहे, तो वास्तविक ज्ञानी तत्वदर्शी संत आहे. आता इथून आणखी पुढे जाऊया. जसं या पुस्तकात पुढे पहा, अध्याय नंबर 15 श्लोक नंबर आता 1 आपण वाचला, दुसरा पहा. यात लिहिलं आहे की त्या संसाररूपी वृक्षाच्या तिन्ही गुणरूप, तिन्ही गुणरूप या शाखा आहेत. विषय प्रवालहा या शाखा आहेत. बस इतकंच लिहायचं होतं. खाली आणि वर पसरलेले, सर्वत्र नाही, कारण पृथ्वी लोकावर हे ज्ञान सांगितलं जात होतं. आणि श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री रजगुण ब्रह्मा, श्री सद्गुण विष्णू, श्री तमगुण शिवजी यांची जी पोच आहे, रीच आहे, त्यांची जी पोच आहे, जे त्यांचं प्रभुत्व आहे त्यांचं, ती केवळ या 3 लोकांवर आहे. पृथ्वी लोक, खाली एक पाताळ लोक आणि वर स्वर्गलोक. या 3 लोकांवर यांचं प्रभुत्व आहे, इथवर त्यांची पोच आहे. ते एकेका विभागाचे मंत्री आहेत. आणि पृथ्वी लोकात हे ज्ञान सांगितलं जात आहे. वर आणि खाली म्हणजे स्वर्ग आणि खाली पाताळापर्यंत यांची कीर्ती आहे. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिवजी यांची. बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 आपण श्लोक नंबर 2 वाचत आहोत. त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूपू शाखा, हा आहे अधच ऊध्रुवम प्रसूतः तस्य शाखा गुणप्रवृद्ध. आता इथे तिन्ही गुणरूप जलाने वाढलेल्या शाखा आहेत, नाही आहेत. या आहेत विषय प्रवाला शाखा, विषय विकाराच्या शाखा आहेत असं समजा. यांनी चुकीचं करून ठेवलंय. खाली आणि वर, सर्वत्र नाही, खाली आणि वर पसरल्या आहेत. आणि मनुष्य लोकात, इथे पृथ्वी लोकात कर्मांच्या अनुसार बांधणारी, म्हणजे कर्मांच्या अनुसार आपल्याला सुनियोजित ठेवणारी मुख्य कारण आहे. मुलानी म्हणजे मूळ आहे, ती मुख्य कारण आहे. खाली आणि वर, सर्व लोकात नव्हे, केवळ वर आणि खाली पसरल्या आहेत. इथे एक शब्द आला आहे, तिन्ही गुणरूपी शाखा, तिन्ही गुणरूप शाखा. आता रजगुण ब्रह्मा आहे, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, ही कॉन्सेप्ट क्लिअर करायला हवी. एक तर अगदी साधं असं बघा तुम्ही, रजगुण ब्रह्मा आहे, हेच 3 गुण आहेत, याच 3 देवता. याच पुराणांमध्ये बघा, हे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे, मार्कंडेय पुराण. हे तेच मार्कंडेय पुराण आहे, सचित्र जाड टाईप. आता हे कुठे छापलंय इथे बघू. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचा संस्थान. हे यांचे फॅक्स आणि फोन नंबर आहेत. याच्या 123 नंबरवर तुम्हाला दाखवतो. संक्षिप्त मार्कंडेय पुराण 122 पृष्ठापासून सुरू करू. हे मार्कंडेयजी बोलत आहेत. मार्कंडेयजी आपलं ज्ञान सांगत आहेत आणि ते समोर येतात. इथे रजगुण प्रधान ब्रह्मा, तमगुण प्रधान रुद्र
आणि सत्वप्रधान श्री विश्वपालक विष्णू आहे. ह्याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. ह्याच 3 देवता आहेत, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. आणि याच 3 देवता म्हणा किंवा हे 3 गुण म्हणा. झाली कॉन्सेप्ट क्लिअर? तसं तर बुद्धिवंतास म्हणतात की संकेत पुरेसा असतो, पण तरीही खूप खोलवर मुळं आहेत या अज्ञानाची आपल्यात. आणखी एक प्रमाण देत आहे बघा. हे आहे श्रीमद देवी भागवत हिंदी टीकासहित भाग 1. हे कुठून प्रकाशित आहे? हे आहे अथ देवी भागवतम सभाषा टीकम समहात्म्यम, खेमदास श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई 4. आता इथे पहा, यात संस्कृतही बरोबर दिलं आहे. फारच कमाल आहे यात. हे आहे अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीकायुक्ते तृतीय स्कंद प्रारंभ्यते. 3रा स्कंद प्रारंभ झाला आहे आता यांच्या 11व्या पृष्ठावर. 3ऱ्या स्कंदातील 11व्या पृष्ठावर आता आपण आलो आहोत. 5वा अध्याय आहे हा. 5व्या अध्यायाचा 8वा श्लोक आहे. 7वा समाप्त झाला, 8वा वाचूया. भगवान शंकर म्हणतात, हे माते, जर तुम्ही आमच्यावर सतत दयायुक्त असाल तर आम्हाला तमोगुणाने कशा प्रकारे प्रदान केला आहे? ब्रह्मा रजोगुण आणि हरी सत्वगुण युक्त केले. का युक्त केले आहे? आता आपण इथे हिंदीही वाचणार आहोत. हिंदी आपण वाचलं, आता संस्कृत वाचूया. हा 7वा श्लोक समाप्त झाला, 8वा प्रारंभ झाला. यदि दयार्द्रमना न सदांबिके कथमहम, कशा प्रकारे मी विहितश्च बनवलं, उत्पन्न केलं तमोगुण, आणि कमलजश्च आणि कमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्माला रजोगुण संभवहा, त्याला रजोगुण बनवलं. सुविहितः किमु सत्वगुणो हरिही, आणि विष्णूजींना तुम्ही सत्वगुणाचं का बनवलं, युक्त का केलं? इति सिद्धम रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिवजी. आता आपण येऊ त्या पवित्र सद्ग्रंथ आपल्या श्रीमद भगवद्गीतेच्या आणि श्लोक नंबर 2 15व्या अध्यायाचा 2. अध्याय नंबर 15चा मंत्र नंबर 1 तर आपण वाचला की वरती मूळ खाली शाखा असा हा संसार रूपी पिंपळाचा अविनाशी वृक्ष सांगितलाय. आणि छंदांसी यस्य पर्णानी, त्याचे सगळे भाग पान आदी भाग आहेत. यह तम वेद, जो त्याला जाणतो स वेदवित. हे सगळं आपण वाचलंय. आदि पुरुष परमेश्वर तर समजा त्याचं मूळ आहे परमाक्षर ब्रह्म, आणि अध म्हणजे खाली, हा चुकीचा अनुवाद आहे. आता हे संसार रूपी पिंपळाच्या वृक्ष ज्याला अविनाशी म्हणतात, वेद ज्याची पानं म्हटली आहेत. आता जो याला जाणतो मुळापासून खालपर्यंत सवेदवित, तो तत्वदर्शी संत आहे, वेदांचे तत्व जाणणारा. आता दुसऱ्यामध्ये म्हटलंय की त्या संसार वृक्षाची 3 गुणरूप, रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिवजी, त्या विषय वासनारूपी शाखा समजा, आणि त्या खाली आणि वर पसरल्या आहेत, सर्वत्र नव्हे. हे मनुष्य लोकात कर्मानुसारही आपल्याला सुनियोजित ठेवतात. जसं ज्याचं कर्म आहे तसंच देत राहतात. हे इथं आहे, आपल्याला बांधून ठेवतात, बांधणारे असतात, आणि खाली आणि वर पसरल्या आहेत, सर्व लोकात नव्हे. आता 3ऱ्यात म्हटलंय, या संसाराचे स्वरूप जसं सांगितलं आहे तसं या विचार काळात नाही प्राप्त होत. गीता ज्ञानदाता म्हणतो की जे मी तुला आता गीतेचं ज्ञान तुझ्या माझ्या विचार काळात डिस्कशनमध्ये, गीतेच्या ज्ञानाच्या चर्चेत या संसाररूपी वृक्षाचे जसे स्वरूप सांगितले आहे तसं या विचार काळात, म्हणजे तुझ्या आणि माझ्या गीतेबाबतच्या डिस्कशनमध्ये मी नाही सांगू शकत, कारण याचे या विचार काळात नाही मिळत. कारण ना याचा आदी आहे आणि ना याचा अंत आहे, की मला याचं काही ज्ञान नाही. तथा न आता याची चांगल्या प्रकारे स्थिती आहे. म्हणून
या सुविरूढ मूलम यांनी अनुवाद चुकीचा केलाय. अति दृढ मूळ असलेले हे ठीक आहे, इथं पुरेसे आहे. अति दृढ मूळ असलेले म्हणजे वर जे मूळ आहे ते तर आहे अमरस्थळ, अमरस्थान परमात्म्याचं. जसं वरचं जे मूळ समजा जिथून सर्व संसाराची उत्पत्ती झालेली आहे, जसं मुळातून झाड उगवतं, बनतं, रोप बनतं, तर ते आधी वरचे जे लोक आहेत, सतलोक, अलखलोक, अगम आणि अकेय लोक, ते तर सुविरूढ आहे म्हणजे दृढ आहे, ते तर अविनाशी स्थान आहे. आणि तिथूनच बाकी संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार प्राप्त झालेला आहे. म्हणजे तिथूनच सर्वांची रचना झाली आहे. ते तर अविनाशी आहे. सुविरूढ मूलम, संसाररूपी वृक्षाचे जे मूळ आहे ती तर समजा दृढ आहे, अविनाशी आहे. हे पहा, वरती मूळ आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा. हा संसाररूपी वृक्ष आहे. तर ऊर्ध्व मूलम, वरचे जे मूळ आहे ते तर अविनाशी आहे. आता 15व्या अध्यायातील आपण आता 3रा श्लोक वाचत आहोत. सुविरूढ मूलम म्हणजे अतिदृढ मूळ असणारे वरील स्थान जे पक्के अविनाशी आहे. त्या संसाररूपी पिंपळ वृक्षाला दृढेन म्हणजे दृढ असंग शस्त्रेणचा अर्थ तत्वरूपी किंवा तत्वज्ञान रूपी शस्त्राद्वारा कापून यांनी वैराग्य रूप शस्त्र केलंय. याचं कारण की तत्वज्ञानाविषयी चाललं आहे. तत्वज्ञानरूपी शस्त्राने कापून, अर्थात ते चांगल्या तऱ्हेने त्या तत्वदर्शी संताकडून तत्वज्ञान प्राप्त करून आणि याला चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्या पश्चात त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे. हे पहा 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात. 3रा आपण वाचला. आता 4थ्यावर पुढे इथे याचा अनुवाद आहे 4थ्याचा. त्या पश्चात म्हणजे तत्वदर्शी संतांकडून प्राप्त ज्ञानाच्या आधारे, त्या तत्वज्ञानाच्या आधारे त्या पश्चात त्या परमपद परमेश्वराचा व्यवस्थित शोध घ्यायला हवा. ज्यात गेलेले साधक म्हणजे पुन्हा फिरून संसारात येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या पुरातन म्हणजे जुन्या संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार पावली आहे, म्हणजे ज्या परमात्म्याने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे, त्याच आदिपुरुष नारायणाला, परमअक्षर ब्रह्मला, सच्चिदानंद घनब्रह्मला मी शरण आहे. या प्रकारे दृढनिश्चय करून त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यास करायला हवं. प्रपद्ये म्हणजे त्याची पूजा करायला हवी. आता श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये स्पष्ट झालं की तत्वदर्शी संत कोण असेल जो हे विभाग सांगेल, संसाररूपी वृक्षाचे कोणकोणते भाग आहेत. मग सांगितलं त्या पश्चात परमेश्वराचा त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा फिरून संसारात कधीही येत नाहीत. त्यांचा जन्म आणि मृत्यूचा दीर्घ रोग नाश पावतो. आता पुण्यात्म्यांनो, प्रसंग चाललाय. इथे 3 परमात्मा, 3 पुरुष, 3 प्रभू मुख्यत्वे अध्यात्मज्ञानात असतात. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष, एक परम अक्षरपुरुष, ज्याला सच्चिदानंद घनब्रह्म म्हटलंय. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुषांची माहिती भिन्न भिन्न आहे. त्याआधी थोडे आणखी संशय निवारण करूया आणि थोडंसं प्रमाण जाणून घेऊ. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये गीता ज्ञानदात्याने म्हटलंय की जी व्यक्ती त्या तत्ब्रह्मशी परिचित आहे आणि सर्व अध्यात्मज्ञानाशी परिचित आहे, सर्व कर्मांशी परिचित आहे, ती केवळ जरा आणि मरणातून सुटण्यासाठीच प्रयत्न करते. संसारातील आणखी कोणत्याही वस्तूची इच्छा नाही ठेवत. हे 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलं.
आणि 30वा श्लोक आहे 7व्या अध्यायात. मग 8व्या अध्यायातील प्रथम मंत्रात श्लोकात गीता ज्ञानदात्यास अर्जुनाने विचारलं की किम तद्ब्रह्म, ते तत्वब्रह्म काय आहे, आणि ते अध्यात्मज्ञान काय आहे, ते कर्म काय आहे, ते तत्वब्रह्म काय आहे याची माहिती मला द्या, की जे जाणल्यानंतर साधक येथील कुठल्या वस्तूची डिमांड करत नाही. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने त्याचं उत्तर दिलंय की ते परमक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदात्यापेक्षा कुणी अन्य समर्थ शक्ती आहे, तो सुप्रीम गॉड आहे, तो परमक्षर ब्रह्म आहे. आता प्रमाण पहा, हे पहा अध्याय नंबर 7 मध्ये, आणि इथे 29वा श्लोक आहे. इथे संस्कृत आहे. जरा मरण मोक्षाय, जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, मोक्षाय म्हणजे मोक्षार्थ, मोक्षासाठी, जरा आणि मरणातून सुटण्यासाठी, माम आश्रित्य, माझ्या या ज्ञानाचा आश्रय घेऊन, की तत्वदर्शी संताचा शोध घे, ते सांगतील त्यांचा आश्रय घेऊन, यतंतिह, जे प्रयत्न करतात, जरा माझ्या त्या ज्ञानाचा आधार घेऊन तत्वदर्शी संत शोधून प्रयत्न करतात. कशासाठी? जरा आणि मरणापासून सुटण्याचा. ते ब्रह्म तत्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्मच अखिलम. ह्याचा अनुवाद बघा. गीता ज्ञानदाता म्हणतात, जे मला शरण येऊन जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यूतून सुटण्यासाठी प्रयत्न करतात, यत्न करतात, ते पुरुष तद्ब्रह्म, त्या ब्रह्मला, तत् ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मास तथा संपूर्ण कर्मास जाणतात. अध्याय नंबर 7च्या 30 मध्ये हे सांगितलंय की जे मला जाणतात या सर्व रूपात ते मलाच जाणतात, पुढे काही जाणत नाहीत. आता याबरोबरच हे 8वे अथ अष्टमो अध्याय, याच्या प्रथम मंत्रात अर्जुनाने विचारलं किम तद्ब्रह्म. अर्जुन उवाच किम तद्ब्रह्म, तुम्ही या ज्या तत् ब्रह्म, त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मास तथा संपूर्ण कर्मास जाणतात. तर इथे विचारलं आहे 8व्या अध्यायातील प्रथम मंत्रात किम तद्ब्रह्म आणि किम अध्यात्मम आणि किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतच किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. ते ब्रह्म काय आहे, हे पुरुषोत्तम ते ब्रह्म काय आहे. तर गीता ज्ञानदात्याने आता याच गीता अध्याय नंबर 8च्या आणि श्लोक नंबर 3 मध्ये म्हटलंय, ते परमक्षर ब्रह्म आहेत. ते परमक्षर ब्रह्म आहे जे गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आणि समर्थ आहे. आता आपण समजून घेणार आहोत गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये, जे अगदी सहज समजून येईल. क्षरपुरुष हे ज्योत निरंजन आहे. गीता ज्ञानदाता श्रीकृष्णात प्रवेश करून सांगतो, आणि अक्षर पुरुष आहे या 7 शंख ब्रह्मांडाचा स्वामी, जो संसार रूपी वृक्षाचं खोड समजा. आणि मूळ जे आहे ते परमक्षर ब्रह्म आहे. आता बघा गीता अध्याय नंबर 15 तील श्लोक नंबर 16 आणि 17 हे पहा. याच्या खाली आहे 16वा इथे श्लोक आहे. द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षरः क्षरः च अक्षरः एव च. या लोकात द्वौ म्हणजे दोन, पुरुषौ म्हणजे परमात्मा, वेल नोन आहेत. कोण? क्षरपुरुष म्हणा, अक्षरपुरुष म्हणा. या पुरुषाला आपण इथे 2 ठिकाणी वापरू शकतो, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. आणि याच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत ते तर नाशवंत आहेत. जीवात्मा कुणाचा मरत नाही, हे तर सगळ्यांचं, गाढवाचंही नाही मरत. इथला अनुवाद पहा. या संसारात नाशवंत आणि अविनाशी सुद्धा हे 2 प्रकारचे पुरुष म्हणजे परमात्मा प्रभू आहे. एक क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष.
आणि संपूर्ण प्राण्यांचे शरीर नाशवंत आहे, जीवात्मा तर सर्वांचा अविनाशी आहे, गाढव कुत्र्याचा आहे. आता 17 काय आहे की उत्तम पुरुषत्व अन्यहा, या दोन्हींपेक्षा, या क्षर आणि अक्षरापेक्षा, या दोन पुरुषांपेक्षा अन्य आहे. उत्तम पुरुषत्व अन्यहा. आणि परमात्मा इति हृदार्था, ज्याला परमात्मा म्हटलं जातं. यह लोकत्रयम आविष्य विभरती, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. अव्यय ईश्वर, तो वास्तवात अविनाशी परमात्मा आहे. उत्तम पुरुष म्हणजे श्रेष्ठ प्रभू तर कोणी अन्य आहे. या दोन्हींपेक्षा 16व्या श्लोकातल्यापेक्षा अन्य आहे, वेगळाच आहे. तिन्ही लोकात प्रवेश करून हा संसाररूपी वृक्ष, हे सर्व पूर्ण संसाररूपी वृक्षाला म्हणजे मुळापासूनच आहार प्राप्त होतो. म्हणजे त्या परमात्म्यानेच सर्वांचं धारण पोषण होत आहे. तो सर्वांचा परमात्मा आहे, सर्वांचा दाता आहे. आता इथे पुन्हा पहा, उत्तम पुरुषत्व अन्यच आहे. तो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. तो अविनाशी परमेश्वर परमात्मा या प्रकारचा सांगितलाय. आता हे विचलित करेल तुम्हाला हे तत्वज्ञानविहीन. हे 15व्या अध्यायातील 18व्या श्लोकात. आता पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञानहीन प्राणी तुम्हाला इथे अडवतील की गीता ज्ञानदात्याने 15व्या अध्यायातील 18व्या श्लोकात सांगितलं की तो उत्तम पुरुष मीच आहे. नाही, इथे तर याने असं सांगितलं की माझ्या अंतर्गत जितके प्राणी आहेत त्यापेक्षा मी उत्तम आहे. म्हणून लोकवेदांच्या आधारे म्हणजे दंतकथांच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे. पण त्याने स्पष्ट केलं आहे 15व्या अध्यायातील 17व्या श्लोकात की तो तर कुणी अन्य आहे. त्याबाबत तर तत्वदर्शी संत सांगतील. बस एवढीच गोष्ट आहे. हे पहा, याचा इथं अनुवाद आहे. गीताध्याय नंबर 15 आणि श्लोक नंबर 18. कारण की मी, याचा अर्थ आहे यस्मात् क्षरम अतीतः अहम अक्षरात अपीच उत्तम उत्तमः अतः अस्मि लोके वेदे. लोके वेदे म्हणजे लोकवेदात दंतकथांच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रथितः म्हणजे प्रसिद्ध आहे. कारण की मी नाशवंत जड क्षेत्राहून तर सर्वतः अतीत आहे आणि अविनाशी जीव आत्म्याहून सुद्धा उत्तम आहे. म्हणून लोक आणि वेदातही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. आता इथं काय सांगितलंय, जर हे याबरोबर आणखी श्लोक तुम्हाला ऐकवले नसते तर इथे तुमची बुद्धी सेट झाली नसती. हा म्हणतो की माझ्या अंतर्गत जितकेही प्राणी येतात, कारण की हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे आणि याला क्षरपुरुषही म्हणतात. तर हा म्हणतो माझ्या अंतर्गत जितके प्राणी आहेत ते भले नाशवंत जडवर्ग असो वा भले अविनाशी जीवात्मा असो, त्याहून मी उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून या दंतकथेच्या आधारे, लोकवेदाच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध होत आहे. वास्तवात पुरुषोत्तम तर त्याने सांगितलं कोणी अन्यच आहे. आणि मग 8व्या अध्यायाच्या श्लोक नंबर 1च्या उत्तरादाखल 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने स्पष्टच केलंय की तो परमाक्षर ब्रह्म आहे. तो परमाक्षर ब्रह्म आहे. आता पुण्यात्म्यांनो, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 आणि 7 मध्ये गीता ज्ञानदाता आपल्याविषयी म्हणतो की अर्जुना, तू सर्व भावाने सर्व समयी माझं स्मरण कर, माझ्यात भाव असणारा बन आणि युद्धही कर, मलाच प्राप्त होशील. अब जा आसा ता बासा होई, मन कर्म वचन सुमरियो सोई. आता 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता या 3 श्लोकात स्वतःहून अन्य त्या परमाक्षर ब्रह्मला शरण जायला सांगतात की त्याची भक्ती केलीस तर त्याला प्राप्त होशील. आणि आपल्याविषयी 2ऱ्या अध्यायातील 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9व्या श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतो, अर्जुना, तुझे नि माझे खूप जन्म झाले, तू जाणत नाहीस, मी जाणतो.
यातून सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता ही नाशवंत आहे आणि नाशवंताची भक्ती केल्याने स्थायी मोक्ष होऊ शकत नाही, जन्ममृत्यूचा रोग संपू शकत नाही. आता पुन्हा तुम्हाला हे दाखवतो. श्रीमद भगवद्गीता हीच ती गीता जी आहे. आता मी तुम्हाला दाखवतो पहिले गीतेच्या अध्याय 8चा श्लोक नंबर 13. यात म्हटलंय, गीता ज्ञानदाता म्हणतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मा अनुस्मरण यः प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. माम ब्रह्म, मज ब्रह्मच, केवळ हे ओम हे एक अक्षर आहे नथिंग एल्स. माझं तर केवळ एक ओम अक्षर आहे. आणि याचं उच्चारण करून स्मरण करत असता य प्रयाती त्यजन देहम, जो शरीर सोडून जातो, अर्थात अंतिम समयापर्यंत त्याचं स्मरण करत देह त्यागतो, स याती परमाम गतीम, तो या ओम अक्षराच्या जपाने मिळणारी परमगती, तो या ओम जपाने मिळणाऱ्या परमगतीस प्राप्त होतो. सर्व प्राण्यांचे, हा तर इथून सुरू होतो याचा अनुवाद 12 आणि 13चा एकत्र केला आहे त्यांनी. जो पुरुष ओम ओम या एक अक्षर रूप ब्रह्मला, याने जर अनुवाद चुकीचा करण्याचा ठेकाच घेतला होता. हे एका अक्षर नाही, एक अक्षर मज ब्रह्माचं एक अक्षर स्मरण करताना मज निर्गुण ब्रह्मचं चिंतन करीत शरीर त्यागून जातो, तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो. आता हा इथे काय म्हणू इच्छितोय गीता ज्ञानदाता, की माझं तर एक ओम अक्षर आहे आणि जो याचं स्मरण करताना शरीर सोडून जाईल, त्या ओमने मिळणारी परमगती ती काय आहे, ते ब्रह्मलोक आहे. आणि ब्रह्मलोकात गेलेले प्राणी ही पुनरावर्ती आहेत. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 हे स्पष्ट केलंय बघा. हा 16वा श्लोक आहे हा. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक पुनरावर्ती आहेत. पुनरावर्ती आहे. हा स्टार इथे देऊन त्यांनी ही कन्सेप्ट क्लिअर केली आहे. अर्थात ज्यांना प्राप्त होऊन मागे संसारात यावं लागेल असे, म्हणून पुनरावर्ती म्हटलं आहे. म्हणजे ब्रह्मलोकात गेलेले प्राणीही पुन्हा परतून येतात. आता इथे थोडं आणखी दाखवतो. पुण्यात्म्यांनो, आपण पोटासाठी, निर्वाहासाठी 15-16 वर्ष शिकतो आणि काय मिळतं? 2 दांबड्या. आणि जर भगवान प्रसन्न झाला तर सर्व काही देईल आपल्याला. या आत्मकल्याणाच्या चॅप्टरला आपण क्लोज करून तर ठेवलाय. आणि कोणी स्टार्ट केलं तर हे अज्ञानी जागोजागी बसलेत ठग, यांना कख माहिती नाही, मूर्ख बनवून ठेवले सर्व विश्वाला. तर दासाची इच्छा आहे की आपण स्वतः समजला तर आपली जडता हटेल आणि तेव्हा आपण यापासून दूर हटून नकलींपासून. यांनी सत्यानाश केला आपल्या आजापंजांचा आणि सर्वांना भूत बनवलं. कुणी गाढव कुत्र्याच्या योनीत गेले, काळाच्या मुखी देऊन टाकलं. तर हे तत्वज्ञान तुम्ही स्वतः समजून घ्या आणि मग बघा काय गोष्ट आहे. सद्ग्रंथ आपल्या जवळ आहेत, आपण एज्युकेटेड आहोत. यांना काही शिंग फुटली होती की ते वाचतायत आणि चुकीचं सांगतायत आपल्याला आणि आम्ही यांना विद्वान समजलो होतो. तर हे समजून घ्यायलाही थोडा वेळ हवा. आता जसं देवी भागवतात, देवी पुराणात देवीजी त्या हिमालय राजाला ज्ञान देत आहेत आणि त्याला सांगते की तू सर्व पूजा सोडून दे, माझी पूजाही करू नकोस जर तुला आत्मकल्याण हवंय. आणि जितकं तिला ज्ञान होतं की कसं आत्मकल्याण ही किती मानत होती, तर म्हणाली की त्या ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे आणि त्याचा जप कर तुझं कल्याण होईल आणि तो जो ब्रह्मलोकात राहतो तिथे जाशील. बघा हे आहे, बघा देवी भागवत. हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. संक्षिप्त देवी भागवत व देवी पुराण. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. प्रकाशक एवं मुद्रक गीता प्रेस गोरखपुर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचं संस्थान.
आपण जास्त न वाचता कामाचं वाचूया. 562 पृष्ठावर घेऊन जातो तुम्हाला. 7वा स्कंद, संक्षिप्त देवी भागवत, 562 पृष्ठावर. इथे देवीच्या द्वारा हिमालयास ज्ञानोपदेश, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. देवीजी सांगू लागल्या. आधी देवी स्वतःविषयी सांगते, मग म्हणते की त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे ते सांगितलं जात आहे. जे प्रकाशरूप, सर्वांच्या अत्यंत समीप स्थित, हृदयरूप गुहेत स्थित असल्या कारणानं गुहाचर नावानं प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमप्राप्य आहे. ते आहे हे परमसत्य. आता थोडंसं वाचूया. अमृत अविनाशी तत्व आहे सौम्य. त्या वेधण्यायोग्य लक्षाचा तू वेध घे, मन लावून त्या तन्मय होऊन जा. हे बघा, त्या एकमात्र परमात्म्यास जाण, दुसऱ्या सर्व गोष्टी सोडून द्या. म्हणजे सर्वांची पूजा, इव्हन स्वतःची पूजाही सोडून द्यायला सांगत आहे देवीजी. हाच अमृतरूप परमात्म्याकडे पोचवणारा पूल आहे. संसार समुद्रातून पार होऊन अमृत स्वरूप परमात्म्यास प्राप्त करण्याचं हेच सुलभ साधन आहे. या आत्म्याचे ओमच्या जपाबरोबर ध्यान कर. ओम नाम जप त्यानं अज्ञानमय अंधकारापासून सर्वथा पार आणि संसार समुद्राच्या त्या पार जे ब्रह्म आहे ते प्राप्त करशील. ओम नाम स्मरणाने ब्रह्मप्राप्ती होईल, तुझं कल्याण हो. आणि तो ब्रह्म कुठे राहतो? तो आहे सर्वांचा आत्मा ब्रह्म. ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात स्थित आहे. आहा, ते ब्रह्मलोकात राहते आणि ओमच्या नामस्मरणाने तू त्या ब्रह्मला प्राप्त होशील, मिळवशील. ते कुठे राहतं? ब्रह्मलोकात. आता काय सिद्ध झालं की ओम नामाचा जप केल्यानं कोणती परमगती आहे? ब्रह्मलोक प्राप्ती आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये स्पष्ट केले की तिथं गेलेलेही जन्म मृत्यूत राहतील, पुन्हा परतून येतील. आता आपण पुन्हा परत येत आहोत श्रीमद भगवद्गीतेकडे. बघा, आता हे स्पष्ट झालं श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 मध्ये की मंत्र नंबर 13 मध्ये याने स्पष्ट केले की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुसरण यह प्रयाती त्यजंदेहम स याती परमाम गतिम. ब्रह्म, मज ब्रह्मचं हे आहे एक एकाक्षर, ओनली वन मंत्र ओम आहे. ब्रह्म म्हणजे मज ब्रह्मचं. ओम इति एकाक्षरम, केवळ हे एक अक्षर आहे, नथिंग एल्स. आणि व्याहरण म्हणजे उच्चार करून स्मरण करीत. या प्रयाती त्यजंदेहम स याती परमाम गतिम. इथून सुरुवात केली अनुवादाची. जो पुरुष ओम या एक अक्षर रूपी ब्रह्मचं उच्चारण करीत, मज निर्गुण ब्रह्मचं स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो पुरुष परमगतीस प्राप्त होतो. कोणत्या परमगतीस? ही कन्सेप्ट क्लिअर केली श्री देवीजींनी की ओम नामाचा जप करा, ब्रह्मचा उद्देश ठेवा आणि कुठं जाऊन पोचाल? ब्रह्मला मिळवाल. कुठे राहतो? ब्रह्मलोकात. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात गीताजीमध्ये स्पष्ट केलंय की ब्रह्मलोकपर्यंत सर्व पुनरावर्तीमध्ये सर्व लोक तिथे गेलेले प्राणीही जन्ममृत्यूत येतात. आता तुम्हाला दाखवतो गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5, 6, 7, 8, 9, 10. 5 आणि 7 मध्ये तर गीता ज्ञानदाता स्वतःविषयी सांगतोय. 8व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात इतकं म्हटलंय, जा आसा ता बासा होई, मन करम वचन सुमरियो सोई. ज्यात आशा बाळगून तू जप करत राहशील आजीवन, शेवटी त्यालाच प्राप्त होशील. आता बघा अध्याय नंबर 8चा आता श्लोक नंबर आपण 5 वाचूया. आता आपण हेही वाचले होते, आता थोडीशी परत आठवण करून देतो, विसरला असाल. 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात गीता ज्ञानदात्यास अर्जुनाने विचारलं, किम तद्ब्रह्म.
आपण 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात ज्या तद्ब्रह्म ला तत् ब्रह्म, त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मा, संपूर्ण कर्मांना जाणतात. तो जो मला शरण येऊन जरा आणि मरणातून सुटण्यासाठी प्रयत्न करतो, तो पुरुष तद्ब्रह्मला, आणि अर्थात त्या ब्रह्मला, संपूर्ण अध्यात्माला, कर्मांना जाणतात. इथे अर्जुनानं विचारलं होतं 8व्या अध्यायात प्रथम मंत्रात किम तद्ब्रह्म. या गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात 8व्या अध्यायाच्या या 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलं, ते परमाक्षर ब्रह्म आहे. आता आपण 8व्या अध्यायाच्या या 5व्या श्लोकात म्हणतो, जो पुरुष अंतकाळातही माझं स्मरण करीत शरीर त्याग करून जातो, तो मदभावम म्हणजे माझ्या भावरूपास प्राप्त होतो, माझ्यात भावित राहतो, असा याचा अर्थ आहे. हे चुकीचं लिहिले यांनी. यात काही संशय नाही. आणि 6व्यात हे सांगितलंय की हा नियम आहे. यम म्हणजे हा नियम आहे. हे बघा, आता आपण 6वा वाचतोय. कुंतीपुत्र मनुष्य अंतकाळी ज्याही भावास स्मरण करत शरीराचा त्याग करतो, त्यालाच प्राप्त होतो, सदा त्याच भावानं भावित राहतो. तद्भाव भावितः, तद्भावम तद्भाव भावितः. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? नीता हनुमंत खलाटे, आपण कुठून आलात? खुंटे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आपला व्यवसाय काय आहे? गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 5 मे 2017 साली घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर हिंदू धर्मात जे पारंपरिक भक्ती होते, गौरी गणपती बसवणं, नवरात्रीचे उपवास धरणं, आणखीन सूर्यनारायणचे उपवास करणं, आणखीन गोकुळाष्टमी, एकादशी, कीर्तनाला जाणं, प्रवचन ऐकणं, महादेवाचे उपवास करत होते. दर सोमवारी महादेवाला जाणं, असे मी उपवास करत होते. आणि वैभवलक्ष्मीचे पण मी उपवास केलेले आहेत. 5 सवासणी घालणं, शुक्रवारच्या 5 मुलींना बोलवून जेवण हे करत होते. एवढी भक्ती करत होते. जसं आपण सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे, खास करून महाराष्ट्रीयन महिला ज्या भक्ती साधना करतात, जसे की गौरी गणपतीला पूजणे, त्याचप्रमाणे वैभवलक्ष्मीचे व्रत करणे, सवासिनींना आमंत्रित करून त्यांना जेवू घालणे, त्यांचा सत्कार करणे, त्यांची सेवा करणे, ह्या काही भक्तिविधी आपण करत होतात. तर ह्या भक्तिविधी करत असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे तो स्वीकारायला हवा, आणि आपण त्या मार्गामध्ये कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा मी धारण अशी केली की मी वडिलांकडे गेलते, आणि वडिलांकडे गेल्यानंतर वडिलांना आवड होती प्रवचन ऐकणं, कीर्तन ऐकणं, आणि मग त्यांच्याबरोबर पण मी ऐकत होते. पण मला एवढी आवड नव्हती. पण वडील सारखे सांगायचे की बाळा हे ऐक, हे काय सांगतात बघ. गुरुजींना बघितलं की असं वाटलं की हे किती वेगळे संत आहेत, आणि त्यांनी अगदी बोट फिरून दाखवून दिलं की कुठल्या ग्रंथात काय सांगितले, परमात्मा कसा आहे, कुठे आहे, खरी भक्ती काय आहे, हे मला दाखवून दिलं. आणि ते दाखवल्यानंतर वडिलांनी सांगितलं की आपण पण जाऊया, गुरुदीक्षा घेऊया, हे पुस्तक मागूया. मग आम्ही हरियाणावरून मेसेज करून ते पुस्तक मागवलं. मी 2 दिवसात ते पुस्तक पूर्णपणे वाचून काढलं. आणि जी मी भक्ती करत होते त्या भक्तीचे, महादेवाची भक्ती, ही प्रत्येक जेवढे देवदेवतांची भक्ती केली ते प्रत्येकाचं मला त्याच्यात उत्तर मिळालं की खरी भक्ती कशी केली पाहिजे, खरा परमात्मा कुठे, तो कसा भेटल, मोक्ष कसा मिळेल, हे सगळं मला कळलं. आणि त्याच्यानंतर प्रवचन ऐकत ऐकत जे इंटरव्ह्यू यायचे ते इंटरव्ह्यू पण मला खूप आवडायचे आधी. कारण का की इंटरव्ह्यूमध्ये जे आपल्याला पाहिजे असतं, आपल्याला काय पाहिजे असतं, पहिली गोष्ट की आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे,
आणि दुसरं म्हणजे की आपली मिस्टर आहेत, मुलं आहेत, सासू सासरे, आई वडील हे सुखात राहिले पाहिजेत. मग भक्ती करायचं कारण काय असतं मेन की हेच असतं की आपण सुखात राहिलो पाहिजे. आणि मग ते लागत नव्हतं. आणि ह्याच्यात त्या इंटरव्ह्यूमध्ये मला हेच सगळ्यात आवडलं की ह्याच्यामध्ये सुख आहे आणि खरी भक्ती आहे. म्हणून मी ही गुरुदीक्षा घेतली आणि परमात्म्यांच्या चरणी आले. जसं आपण सांगत आहात की आपले जे वडील आहेत त्यांनी सर्वप्रथम आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती सांगितली आणि आपण दोघांनी सुद्धा संत रामपालजी महाराजांचे सत्संग बघितले. खास करून जे काही संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहेत, जे भक्त समाज आहेत, त्यांची आपण मुलाखत, त्यांचे जे इंटरव्ह्यू आहेत ते आपण बघितले आणि त्यांना जे लाभ होतात, त्यांना जो आनंद मिळतो, त्यांना जी सुखप्राप्ती होते, ते आपल्याला वाटलं की आपल्यालासुद्धा जर ही भक्ती मिळाली तर आपल्यालासुद्धा अशा प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात. आणि ह्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात, त्यांनी जी आपल्याला भक्तिविधी दिली ती भक्तिविधी आपण स्वीकारली, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांच्या चरणी येण्या अगोदरच मला संत रामपालजी महाराजांनी लाभ दिले. ते म्हणजे माझ्या मिस्टरांचं ॲक्सिडेंट झालेला होता. त्यावेळेस मी बोललेले की मी तुपाची ज्योत नेहमी जाळेल, पण मला तुमच्या चरणी घ्या आणि हा लाभ द्या की माझे मिस्टरांचं ऑपरेशन पुण्याला सांगितलं होतं करायला. आणि माझी इच्छा होती की फलटण तालुक्यातच ऑपरेशन व्हावं, कारण का माझा मुलगा छोटा असल्यामुळे मला कुणी नेणार नव्हतं हॉस्पिटलमध्ये, हे मला माहीत होतं. पण माझी इच्छा होती की मी त्यांना रोज पाहावं आणि ऑपरेशन इथंच व्हावं, ही माझी इच्छा होती. तर ती परमात्मांनी एवढी दया केली की पुण्याचे सासऱ्यांनी का बोलू नाही डॉक्टरांना की इथं डॉक्टर बोलवा पुण्याचे, आणि सासरे बोलले डॉक्टरांना आणि ते डॉक्टर, पुण्याचे डॉक्टर फलटण तालुक्यात आले आणि ते ऑपरेशन फलटण तालुक्यात झालं. आणि पुण्यामध्ये 6 लाख खर्च सांगितलेला, पण परमात्म्याच्या दयाने 3 ते 2.5 लाखामध्ये माझं ऑपरेशन झालं. ही मला मोठा परमात्मांनी चमत्कार दिला. मी का बोलू नये. आणि परमात्मांनी माझं सगळं ऐकलं आणि नंतर मी नामदीक्षा घेतली. माझ्या मिस्टरांना पण तो अनुभव आला. आम्ही आधीच सगळं परमात्मांच्या गुणगान गात होतो, प्रवचन ऐकत होतो. त्याच्यामुळे मला वाटत होतं की प्रवचन ऐकतो परमात्मा, अंतर्यामी आहेत ते ऐकतेत. मग त्यांनी माझं एवढं सगळं ऐकलं. मग आम्ही नाम घेतलं, नामदीक्षा घेतल्यानंतर सुद्धा अनुभव भरपूर मिळाले. तो दुसरा अनुभव असा की आमच्या घरामध्ये चोर आलते. चोर आल्यानंतर माझे मिस्टर क्वालिटी सुपरवायझर होते, त्यांना यायला रोज उशीर व्हायचा यायला आणि त्यांची वाट बघून बघून मला झोप लागायची आणि एकदा मी झोपली की लवकर काही उठत नसायची. आणि त्या दिवशी मला का असं वाटलं की काय कळालंच नाही की माझे अचानकच डोळे उघडले आणि डोळे उघडले बघते तर काय समोर चोर उभा राहिलेत. बाहेर 2 होते आणि आतमध्ये 1 आलता. आणि घरामध्ये आमच्या नंदुबाईंचा साखरपुडा झालेला होता, त्यांचे डागडागिने घरात भरपूर होते. आणखीन मिस्टरांनी गाया घ्यायच्या होत्या म्हणून 80,000 ते 90,000 रुपये घरात रोख रक्कम ठेवलेली होती. आणि वस्तीवरती एका चोरी करूनच ते माहितीनीच आमच्या तिथं आले. आणि मला जाग आली. म्हणजे आपण जाग कसं होतो की ह्या अंगा होतो किंवा असं काहीतरी नाही का हालचाल होती, पण बल लावलेलं होता. मुलं झोपलेली दिसतात त्याला, मिस्टर झोपलेले दिसतात. मग त्याच्या पुढे आम्ही काहीच करू शकत नव्हतं जर त्यांनी आम्हाला जर काही हत्यारं दाखवलं असतं. पण ही परमात्मांची दया, परमात्मांनी त्याला वरतीसुद्धा पायरीसुद्धा चढून दिली नाही. आणि मला अशी जाग आली की माझे फक्त डोळे उघडले होते आणि मी फक्त डोळे उघडल्यामुळे त्याला लक्षात नाही आलं की ही जागी का काय. माझे डोळे उघडले, मी लगेच मिस्टरांना आवाज दिला की तो तिथूनच परमात्मांनी त्याची बुद्धी पलटवली आणि तो तिथूनच निघून गेला. हा मला दुसरा लाभ झाला. आणखीन तिसरा असा लाभ आहे, माझा 4 दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला. माझी मुलगी होती, तिला अकॅडमीला टाकल्यामुळं मी तिला रोज आणायला जायची दुपारी 1 वाजता. आणि 1 वाजता येत असताना मी येत होते आणि डंपर रोडचं काम चालू होतं म्हणून कच्च्या रोडनी मी येत होते वरती. कच्च्या रोडवरनी येत असताना काय झालं, डंपर फलटणच्या दिशेला होत असं उत्तरेकडे होतं आणि मी दक्षिणेकडेच चाललेले होते. आणि झालं काय, डंपरवाल्याला कसं वाटलं की सगळ्या गाड्या गेल्या आणि माझी गाडी एकच मागं होती. मी किन्नर साईडला असल्यामुळे त्याला काही दिसली नाही आणि मी कच्च्या रोडवरून अशी डांबरीवरती चढणार की तो त्यांनी रिव्हर्स घेतला. तसं माझ्या स्कूटीला त्याचा धक्का लागला, असा माझा तोल गेला. तो अगदी पाठीमागच्या साईडला चाकापाशी गेला. मी माझी मुलगी त्या चाकापाशी पडलो आणि त्या डंपरचं चाक माझ्या स्कूटीच्या गाडीच्या चाकावरती आलं आणि असं माझ्या हितं येणार तेवढ्यात मी
असं उठले आणि बाकीच्यांनी पण आवाज दिला की थांबवा म्हणून, आणि एवढी मोठी दया झाली की तिथंच ब्रेक का लागू नये आणि मी उठले, माझी मुलगी पण उठली, सुखरूप आहोत आम्ही, अजिबात मला कुठेही इजा झाली नाही. ही मोठा परमात्माने दया केली आहे. कारण का परमात्मा सांगतातच की की कधी कुठली वेळ येईल सांगता येत नाही, म्हणून सद्भक्ती ही खूप गरजेची आहे. आणि आम्ही ती सद्भक्ती करत होतो, नामस्मरण करत होतो, आणि त्या टायमिंगला आमची ही परमात्मांनी मोठी मेहर केलेली आहे. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? झालेत. आमचे आजे सासरे होते, त्यांना पण मानेला त्यांनी असं उन्हाळा होता आणि असं गरमीने असं हाताने खाजवत त्याचे बारीक बारीक पुळ्या आलत्या, आणि त्या पुळ्या त्यांनी फोडल्या अशा नखानी, आणि त्याचं मोठी जखम झाली. जखम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सूत पडली, आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की जर भूल दिली तर हे व्यक्ती माघारी येऊ शकत नाही, आणि जर असं दाबून घाण ती काढली त्यातली तर ती सहन करू शकत नाही. मग काय करायचं, जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांना तुम्ही खाऊ पिऊ घाला म्हणले, सांभाळा, ह्याच्या व्यतिरिक्त नाही काही होऊ शकत. तर आम्ही परमात्मांच्या ह्याच्यावरती सोडून दिलं, काय होईल ते परमात्मा करतील. आणि सासऱ्यांना नामदीक्षा दिलेली असल्यामुळे त्यांना फक्त आम्ही आरती मंत्र कानामध्ये लावत होतो, आणि त्याचाच त्यांनी परमात्मांना दंडवट हे घालायला लावत होतो. त्यांनी घातला, त्याचा लाभ झाला, आणि एका महिन्यातच ती जखम पूर्ण भरून आली. अगदी एवढासा खड्डा पडलेला, त्याच्यामध्ये अशा अंगठ्यागत धार लागत होती घाणीची, इतकी मोठी जखम होती, आणि ती 1 महिन्यात पूर्णपणे बरी झाली. हा मोठा लाभ झाला, आणि सुखरूप त्यांचं म्हणजे पूर्ण जीवन 5-6 महिने गेलं, आणि त्याच्यानंतर मोक्षाच्या मार्गाला ते गेले. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण आपल्या ज्या मित्रपरिवार आहेत, जो आपले आप्तेष्ट आहेत, जे आपले नातलग आहेत, त्याचप्रमाणे जो भक्त समाज किंवा जो श्रद्धाळू वर्ग आज आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल? संदेश देणारी तर मी कोण नाही आहे. मी एवढंच प्रार्थना करू इच्छिते की जे कोणी आहेत माझे नातेवाईक जे ऐकतात, त्यांना माझी एवढीच नम्र विनंती आहे की संत रामपालजी महाराजांचा सत्संग तुम्ही एकदा तरी ऐका, ज्ञानगंगा पुस्तक त्यांचं वाचा, आणि काय खरं आणि काय खोटं हे तुम्ही स्वतःहून ऐका, बघा, आणि मग विश्वास ठेवा, आणि संत रामपालजी महाराजांच्या चरणी या, नामदीक्षा घ्या, आणि आपल्या मोक्षाचा मार्ग स्वीकारा. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा मोक्षाचा मार्ग आहे, आणि तो प्रत्येकाने स्वीकारायला हवा. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर तो व्यक्ती किंवा तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? जर नामदीक्षा घ्यायची असेल तर विविध चॅनेलवरती सत्संग उपलब्ध आहेत. त्या सत्संगवरती नंबर येतात, ॲड्रेस येतात, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सेंटर आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता आणि नामदीक्षा प्राप्त करू शकता. जसं आपण सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांची नामदान सेंटर उपलब्ध आहेत, आणि जर आपण आपल्या टी व्हीवर जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवर जर संपर्क साधला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल, आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की जेव्हा तो साधक त्या नामदीक्षेसाठी त्या सेंटरवर जाईल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? जर नामदीक्षा घ्यायची असेल तर तिथं गेल्यानंतर खर्चही काही होत नाही. आपण बाहेर दुसरीकडं जातो त्यावेळेस भरपूर खर्च करतो, पण इथं कुठलाही खर्च होत नाही, आणि पूर्णपणे मोफत सगळं आहे. परमात्मा मोफत सगळ्यांची सुविधा आहे परमात्मांच्या इथं, आणि नामदीक्षा पण मोफतच मिळते. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील